मंडळी, हा तर तुम्हाला माहिती आहे कोल्हापूरचा मरीन ड्राईव्ह अर्थातच रंकाळा. आणि रंकाळ्यात त्याचे मध्ये जमिनीचा भाग दिसतोय ना, त्याला कोल्हापूरकरांनी एक नाव दिले, कोल्हापूरचं मालदीव बेट. आता इतर ऋतूंमध्ये हे पाण्याखाली लपून बसलेलं असतं, पण उन्हाळ्यात हळूच डोकं वर काढतं आणि सगळ्यांना दर्शन देतात. तर मी तर हे बेट बघितले, पण म्हटलं या व्हिडिओतून तुम्हाला सुद्धा या बेटाचं दर्शन दाखवूयात. चला तर मग या बेटाची सफारी करूयात. त्या बेटापर्यंत जायला इथं दगडांचा जणू एक प्रकारे हा सेतूच आहे. रंकाळ्यातलं पाणी आटल्यामुळं हा सेतू असा बाहेर दिसतोय आणि म्हणून त्याच्यावरून जात आपण बेटापर्यंत पोहोचतो. आणि चालत जात असताना उजव्या बाजूला बघितलं की रंकाळ्याचा आकर्षक बिंदू म्हणजे हा संध्यामठ, आणि जिकडं तिकडं बगल तिकडं नुसता पाणी आणि पाणीच. त्या दगडी सेतूवरून पुढं पुढं चालत आल्यानंतर असं आपण बेटावर येतोय. बेटावर सध्या जरा जास्त रान वाढले, म्हणजे गेल्या वर्षी एवढं नव्हतं. जसजसं पुढं जाऊ तसं हा एक दगडी गोल आपल्याला बघायला भेटतोय. थोडे अकलेचे तारे एकत्रित आले आणि संशोधनाच्या दिशेनं पळू लागले, आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे आपण कुठंतरी हे वाचले. तर पूर्वी चुन्याचे घाणे असायचे आणि त्या घाण्यामध्ये असा जात्याचा आकाराचा दगडी गोल असायचा. आपण महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनेक गडांवर असे चुन्याचे घाणे असायचे, आणि या घाण्यामधून तयार होणारं मिश्रण हे बांधकामासाठी वापरलं जायचं. आता चुन्याचा घाणा म्हणजे एक दगडी गोलाकार वर्तुळ, आणि त्यात भला मोठ्या जात्याचा आकाराचा एक दगड असतोय. या जात्याला बैलांच्या साहाय्यानं फिरवलं जायचं, आणि या घाण्यामध्ये चुना, त्याचबरोबर गुळाचं पाणी, वाळू हे एकत्रित मिश्रण व्हायचं. जसं बैल फिरल तसा हा जात्याचा दगडी गोळा त्याच्यावरून फिरायचा आणि हे मिश्रण एकजीव व्हायचं. या मिश्रणाचा उपयोग बांधकामासाठी केला जायचा. या दगडी गोलासोबतच या बेटावर वेगवेगळ्या आकाराचे इतर दगड सुद्धा बघायला मिळाले. हे सगळं पाहिल्यानंतर असं वाटतं की कदाचित पूर्वी इथं चुन्याचा घाणा असावा, आणि या घाण्यात तयार होणारं मिश्रण हे समोरच असणारं संध्यामठ असेल, किंवा रंकाळ्याची तटबंदी असेल, किंवा इतर अनेक बांधकामासाठी याचा वापर केला जात असावा. याबद्दल तुम्हाला निश्चित माहिती असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा. आणि हो, या बेटावर येत असाल ना तर फक्त बेटच पाहू नका, तर या बेटावर असणारे हे पूर्वीचे दगडी अवशेष सुद्धा नक्की पहा. चला, दिवसभर तापून सूर्य साहेबांना थोडी विश्रांतीची गरज होती, म्हणून ते आपल्या घरी निघाले. मग मीही त्यांना टाटा बाय बाय करून आमच्या घरी प्रस्थान केलं.